नमस्कार. सुंदर विचारांची संकल्पना यामध्ये आज आपण पाहणार आहोत गिरनार गुरु शिखर, एक अद्भुत रसायन. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की गुरु शिखराचं, गिरनारचं आणि गुरु शिखराचं महत्त्व अत्यंत उच्च कोटीचं आहे. प्रथम सर्व दत्तगुरूंच्या भक्तांना मनपूर्वक नमस्कार. आणि दत्तगुरूंच्या कृपेने सर्व भक्तांच्या आयुष्यात समाधान, मनशांती, सुख, समृद्धी, भक्ती आणि आध्यात्मिक ज्ञानाची वृद्धी हो, हीच दत्तगुरूंच्या चरणी प्रार्थना. आम्हाला आलेला गिरनारचा प्रत्यक्ष अनुभव अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय फलदायी, अतिशय समाधानकारक होता. आणि तो मी आता तुमच्यासोबत माझा प्रत्यक्ष अनुभव शेअर करणार आहे. 24 जानेवारी 2026 ही आमची गिरनार ट्रिप फिक्स झाली. आणि तुम्हाला सर्वांना सांगायचं म्हणजे एकच ध्यास सुरू झाला की मनामध्ये रात्रंदिवस आपल्याला 5000 पायऱ्या चढायच्या आहेत आणि तेवढ्याच 5000 पायऱ्या उतरायच्या आहेत. दत्तगुरूंच्या कृपेनेच हा योग जुळून आला. आणि कधी कधी काय होतं की आपल्याकडे पैसा जरी भरपूर असला आणि वेळही भरपूर असतो, मी जाऊ शकतो असं म्हणून चालत नाही. तर गुरुकृपेशिवाय ही गोष्ट घडणे कदापिही शक्य होऊ शकत नाही. दत्तगुरूंच्याकडून बोलावणे यावे लागते. दत्तगुरूंनी बोलावल्याशिवाय, दत्तगुरूंचं बोलावणं आल्याशिवाय ही गोष्ट कदापिही शक्य नाही होत. या ठिकाणी तुमची अनेक वर्षाची प्रार्थना, सत्कर्म आणि गुरुवरील निष्ठा आणि भक्ती फळाला येते. म्हणजेच काय की गुरुदेवांचं बोलावणं आल्याशिवाय, दत्तगुरूंचं बोलावणं आल्याशिवाय ही गोष्ट कदापि शक्य होत नाही. ज्या भक्तांना गिरनारला जायची इच्छा आहे त्यांनी दत्तगुरूंची आर्त प्रार्थना करावी. प्रार्थनेशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. अंतःकरणापासून, हृदयापासून हाक मारावी. त्यांना आवडेल असेच कर्म करावे. नामस्मरण सेवा आणि गुरुचरित्राची सेवा. जेव्हा तुम्हाला तुमची इच्छा आहे की मला गिरनारचं दर्शन घडावं आणि मला गिरनारला जायची खूप इच्छा आहे, जेव्हा तुम्हाला असं वाटत असेल तेव्हा तुम्ही गुरुचरित्राची सेवा नक्की करा. गुरुचरित्राची सेवा करून दत्तशिखराचे दर्शन मिळण्यासाठी दत्तगुरूंना प्रार्थना करावी. श्री दत्तगुरू आपली हाक अगदी नक्की 100% ऐकतात. दत्तगुरू हे आपले मायबाप आहेत. आपली प्रामाणिक प्रार्थना त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते. आपली आर्त हाक त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचवते आणि ते आपल्या हाकेला 100% साथ घालतात. ते विश्वाचे मायबाप आहेत. संपूर्ण विश्व त्यांच्या अधीन आहे. आम्ही सिकंदराबाद राजकोट एक्सप्रेसने पुणेवरून आम्ही राजकोटला गेलो. तुम्ही मुंबई बांद्रावरून सुद्धा डायरेक्ट जुनागडला सुद्धा देखील जाऊ शकता. गिरनार शिखराला जाण्यासाठी, गिरनार शिखराचं दर्शन घेण्यासाठी प्रथम आपल्याला जुनागड स्टेशनला पोहोचावे लागते. जुनागड हे स्टेशन आहे. आम्ही राजकोटवरून सारंगपूर हनुमान करून जुनागडला पोहोचलो. जुनागड हे प्लास्टिक मुक्त आहे. प्लास्टिकच्या पिशव्या, कॅरी बॅग, प्लास्टिक बॉटल तेथे काही चालत नाही.
जाड प्लास्टिकचे बॉटल चालते, परंतु पातळ बिस्लेरी वगैरे अशा प्लॅस्टिकच्या बॉटल तिथे अजिबात चालत नाही. प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे तुमचं सगळं बॅगा वगैरे चेकिंग केलं जातं आणि मगच तुम्हाला जुनागडमध्ये एंट्री दिली जाते. गुरु शिखर दर्शन करण्यासाठी 5,000 पायरी ही रोपवेने आपण जाऊ शकतो आणि 5,000 पायरी आपल्याला स्वतःला चढावी लागते आणि तेवढ्याच 5,000 पायऱ्या उतराव्या लागतात आणि त्यानंतर पुढे परत खाली उतरताना 5,000 पायऱ्या रोपवेने खाली उतरायच्या. रोपवेचे रिटर्न तिकीट 700 रुपये आहे. रोपवेचे रिटर्न तिकीट 700 रुपये आहे. रोपवेचे रिटर्न तिकीट काढल्यानंतर दुपारनंतर रोपवे बंद होतो 4च्या नंतर. तोपर्यंत आपल्याला रोपवे बंद व्हायच्या आत वरती गुरु शिखराचं दर्शन घेऊन खाली उतरण्यासाठी रोपवेपर्यंत यावे लागते. ज्यांना शक्य आहे ते 10,000 पायऱ्या सुद्धा पूर्ण चढून जातात. ज्यांना चढण्याची शक्ती आहे किंवा चढण्याची पूर्ण 10,000 पायऱ्या उतरणे आणि 10,000 पायऱ्या चढणे शक्य वाटते ते 10,000 पायऱ्या सुद्धा देखील चढू शकतात. रोपवेचे तिकीट हे सकाळी 7 वाजता चालू होते. सकाळी 6 वाजताच लाईनमध्ये आम्ही जाऊन उभारलो रोपवेच्या तिकिटासाठी आणि त्यानंतर रोपवे तिकिटापासून साधारण 10 मिनिटाच्याच अंतरावर हनुमंत दर्शन पहिली पायरी. लंबे हनुमान दर्शन म्हणजे हनुमंताचं दर्शन करून हनुमंताची आरती करून आपल्याला हनुमंताकडे शक्ती मागून की आपल्याला एवढ्या पायऱ्या चढण्याची शक्ती मिळावी म्हणून हनुमंताला प्रार्थना करून हनुमंत पायरीचं दर्शन घेऊन पूजा करून मग 5 मिनिटाच्या अंतरावर रोपवेकडे आपल्याला जायचं आहे. तेथून आमच्या वेळेस तरी रोपवेला 4,000 ते 5,000 लोकसंख्या होती. कधी कधी खूप गर्दी असते आणि कधी कधी विरळ गर्दी असते. रोपवेने साधारण 9 मिनिटात आपण पहिल्या 5,000 पायऱ्याचा टप्पा पूर्ण होतो. म्हणजे रोपवेमध्ये आपल्याला 9 मिनिटं बसावं लागतं. त्यानंतर 9 मिनिटात पहिल्या 5,000 पायरीचा टप्पा पूर्ण होतो. रोपवेमध्ये 8 माणसांची सोय असते. एका वेळेस रोपवेमध्ये 8 माणसं बसू शकतात. त्यानंतर तिथे रोपवेतून उतरल्यानंतर अंबामातेचं मंदिर लागतं, जगदंबेचं. अंबामातेचं मंदिराची दर्शन आणि पूजा करून पुढील पायरी चढण्यास सुरुवात करावी लागते. म्हणजे काय, रोपवेमध्ये 8 माणसं बसतात आणि पाठोपाठ पुष्कळ रोपवे चालू असतात एकामागोमाग एक. दत्तगुरूंच्या कृपेने ही झालेली रोपवेची सेवा अतिशय सुंदर आणि अतिशय कृपादायक वाटते. कारण सगळ्यांनाच 10,000 पायऱ्या चढणे शक्य नसते. त्यामुळे ही रोपवेची सुविधा आम्हाला तर ही रोपवेची सुविधा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत सोयीची वाटली. कारण 10,000 पायऱ्या सगळ्यांना चढणं शक्य नसतं. दत्तगुरूंच्या कृपेने भक्तासाठी ही रोपवे सुविधा खूपच सुंदर आहे. पण त्यातूनही अनुकूल हवामान नसेल तर रोपवे बंद होऊ शकतो. आम्ही दत्तगुरूंचे दर्शन घेतले आणि 26 तारखेला आम्ही रोपवेने 5,000 पायऱ्या जाऊन दत्तगुरूंचे दर्शन घेतले, गुरु शिखराचे दर्शन घेतले आणि 27 जानेवारी 2026ला काही कारणाने हवामान योग्य नसल्याने, अनुकूल हवामान नसल्याने रोपवे बंद होता. 27 जानेवारीला आम्ही दत्तगुरूंचे मनोमन खूप आभार मानले, कारण त्यानंतर पुढे आमचे सगळे सेटिंग बिघडले असते. त्यामुळे 26 जानेवारीला आमचे गुरु शिखराचे दर्शन सुंदर प्रकारे गुरु शिखराचे दर्शन झाले आणि 27 जानेवारीला रोपवे हा बंद होता.
आणि दत्तगुरूंनी आमच्यावर फार मोठी कृपा केली. आम्हाला खूप बरे वाटले आणि आम्ही दत्तगुरूंचे मनोमन आभार मानले. असा हा गुरु शिखरापर्यंत पोचण्याचा आमचा मार्ग अगदी सुविधाकारक झाला आणि दर्शन खूप सुंदर झाले. आणि राहिलेली माहिती आपण पुढच्या गुरुशिखर भाग 2 मध्ये नक्की ऐकू. आणि अजून काही तुम्हाला व्हिडिओ दत्तशिखर कसं आहे, जाताना पायऱ्या कशा लागतात, कशा आडनडी वगैरे पायऱ्या आहेत, ते माझ्या व्हिडिओमध्ये, शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव.